हलचिक हलचिक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा. 14 विद्या 64 कला 4 वेदचा अधिपती गणपती बाप्पाला नमन करून तसेच अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून वळूया आपण या स्पर्धेकडे. ही स्पर्धा आपण पाहत आहात ओमकार मित्र मंडळ वांगणीगाव आयोजित वांगणीगाव चषक 2026 ह्या पर्व 5 षटकांची लढत असणाऱ्या आणि आज फायनल डे करणारे खऱ्या अर्थाने सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला कुठला संघ चॅम्पियन ठरेल येस सामन्याला जरूर सुरुवात होते. मात्र कमिटीचा एक निर्णय आलाय की या पुढील होणारे सर्व संघ जे आम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून पाहतात जर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी आला नाही तर ओव्हर कमी करण्यात येतील. यापुढील जे कोणी संघ नक्कीच इथे उपस्थित असाल आम्हाला लाईव्ह ऐकत असाल त्यांना विनंती आहे जर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी उपस्थित नसाल तर मात्र आपल्याला कमी ओव्हरचा सामना खेळला जाईल. बॅक टू क्रिकेट एका बाजूला संघ आपण पाहतोय SBCC उमरोली कर्जत विभागातील दादा संघ आणि त्यांच्या विरोधात भाल. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय दुहेरी धाव आली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज ट्रॅक वरती विनोद्या आणि सलामीची जोडी मैदानामध्ये शरद आणि भावेश पाहायला मिळत्या. पहिल्या बॉलवरती दुहेरी आले दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा आहेत 3. तीन आहे पुढचा बॉल मिस टाइम आहे. फटका फसला डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक जज करतात आणि जे सुटला गेलाय मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि जीवनदान मिळालंय भावेशला. या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं मागील दिवसामध्ये पाहिलं ज्या ज्या फलंदाजाला जीवनदान मिळालंय मग तो सागर असेल रोहित असेल त्यांनी मात्र अर्धशतक झळकावलं. दमदार अशी बॅटिंग या मैदानामध्ये केली. 3 बॉल 4 स्ट्राइक एंडला शरद. पुढचा बॉल लेफ्टेड हिट ऑन साइडला क्षेत्ररक्षक जज करतात मात्र वाऱ्याच्या वेगावरती चाललाय चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. आजच्या दिवसातील पहिला षटकार शरदच्या बॅट मधून. षटकार आलेला आहे. धावफलकावर धावा एकंदरीत आता झाल्या 10. शेवटचे 2 बॉल. राऊंड विकेटने पुढचा बॉल केलाय मात्र फरक पडला नाहीये. स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतर आलाय हा चौकार. चौकार आलाय आणि दाफलकर आता धावा आहेत 14. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल असणार आहे. बॅटची गडा आहे मिस टाइम. स्वतः गोलंदाज आता मात्र जज करतात आणि नो मिस्टेक. पहिला फलंदाज इथून होईल बाद. SBCC उमरोली संघाला लागलाय पहिला आदर आपण पाहतोय शरदच्या स्वरूपात. धावफलकार धावा आहेत 14.
मी विनंती करतो प्रसादजी परब साहेबांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपला शुभ सन्मान केला जाईल आणि मनोजी कडव साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण प्रसादजी परब साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. मायची उपदार शाळ आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांना करूया सन्मानित. चला पंच स्पीडअप घ्यायचा आजचा फायनलचा दिवस आहे. खऱ्या अर्थानं पंच आणि कॉमेंटेटरचा पगाराचा पण दिवस आहे. आपण जेवढं स्पीडअप करा लवकरात लवकर आपल्याला सामने संपवण्यात यश येईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना धावफलकार आहेत एसबीसीसी उमरोली संघाची धावसंख्या 14. शरद माघारी परतलाय. न्यू बॉलर आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये परेश न्यू बॅट्समन. हर्षल आलेला आहे नॅट नंबर 3 वरती आणि हर्षल आणि भावीची जोडी आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. आणि गोल ट्रॅक वरती गोलंदाज परेश इन ऍक्शन आहे सेकंड ओव्हर मध्ये. राऊंड द विकेटने सॉरी ओव्हर द विकेटने पहिला बॉल पॉइंट मध्ये. इथून मात्र झाले काय अशा प्रकारे रनआउट कमी घेतात मैदानामध्ये. चमत्कारच म्हणावं लागेल. ऍक्शन रिप्ले जरूर पहा या रनआउटचा कशा प्रकारे आहे. खऱ्या अर्थाने मिसकम्युनिकेशन जरूर होतं. थ्रो आला कीपर बीड झाला त्याच्या पायाला बॉल लागला आणि सरळ बॉलने घेतला यष्टेनचा वेध आणि एक गमतीशीर पद्धतीने हर्षल झालाय रनआउटच्या स्वरूपात बाद. भावेश आहे का माफी असं भावेश रनआउटच्या स्वरूपात बाद. एमटीजी इव्हेंट यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गेले 3 दिवस नक्कीच ही स्पर्धा इथून लाईव्ह कव्हर केली जाते. पुढे एकदा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा फलंदाज बाद झालाय. त्यानंतर मी विनंती करेल सुनीलजी शेळके साहेबांना आपण ह्या आपला शुभ सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल आणि सुनीलजी निरगुडा यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सुनीलजी शेळके साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. पुढचा बॉल न्यू बॅट्समन अक्षय मैदानामध्ये गेला नॅट नंबर 3 वरती. आघाडीचे 2 फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला आलेत आणि डॉट बॉल आलाय परेश आहे गोल ट्रॅक वरती. खऱ्या अर्थानं सांघिक यश पहिला बॉल वरती मिळालाय. 14 ला 2 ही परिस्थिती मैदानामध्ये उमरोली संघाची. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय डीप पॉइंटला चाललाय चेंडू धन धन करत चौकारासाठी अक्षयच्या बॅट मधून. चौकार आलाय दाफलकर धावा आहेत 18. शेवटचे 3 बॉल आहेत या षटकातील. पुढचा बॉल ऑनसाइडला टर्न केला उंची जास्त घेतली लांबी घेतली का पाहायचा डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज कॅच खऱ्या अर्थाने आपण पाहतोय लॉंगनचा पल्ला काढून डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आला वेगानं आणि स्वीकारलाय झेल अप्रतिम. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे हा झेल स्वीकारला ते क्षेत्ररक्षक होते तेजस आणि अक्षयला बाद व्हावं लागेल. खऱ्या अर्थानं एसबीसीसी उमरोली संघ बोलले की साहिल लोंगले हे नाव प्रथमतः सर्वांच्या तोंडात येतं ज्याने मात्र ISPL गाजवली. त्यानंतर आता ओपनचं क्रिकेट खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं तो कर्नाटक राज्यामध्ये नक्कीच गेलाय. त्याची कमी नक्कीच भासणार आहे कारण एक
बेस्ट ऑलराऊंडर जर कोणी असेल ना कर्जत विभागामध्ये तर प्रथमतः साहिल लोंगलेचं नाव जरूर आपण घेतो. त्याची कमी आहे. मात्र संघ अजून पाहतो आपण आता थोडासा बॅकफुटला 18 वरती तिसरा आदरा लागलाय. न्यू बॅट्समन मैदानामध्ये चेतन लेफ्टी बॅट्समन एंटर झाला. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन खऱ्या अर्थाने आता पाहायला मिळेल. पुढचा बॉल वेगवान यॉर्कर पद्धतीचा हा बॉल आहे. डॉट बॉल आलाय. क्रिकेट मध्ये वापरलाय सर्वात कठीण असं अस्त्र ब्रह्मास्त्र वापरलंय. डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे चेतनला या बॉल वरती उत्तर देता आलं नाही. शेवटचा बॉल आहे. स्टील आपण पाहतो 18 ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू पाहायचा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. शेवटच्या बॉल वरती शेवट गोल करणारा चेतनच्या बॅट मधून हा षटकार आणि इथून आपण पाहतोय 2 षटकांची समाप्ती होईल. या षटकाराच्या साह्याने धावफलक पोहोचेल एसबीसीसी उमरोली संघाचं 24 वरती. 24 ला 3 ही परिस्थिती आहे. चला यापुढे होणारा सामना जे कोणी संघ आहेत त्यांना विनंती आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी आलंच पाहिजे अन्यथा कमी ओव्हरचा सामना आपला खेळवला जाईल. नक्कीच मान्यवर इथून आपली रजा घेत आहेत. वांगणी शहर प्रमुख प्रसादजी परब साहेब, त्यानंतर प्रतीकजी परब साहेब असतील, आमचे संपतजी देशमुख साहेब असतील, सुनीलजी शेळके साहेब असतील, सर्व मान्यवर या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून भेट देण्यासाठी आले सर्व मान्यवरांचं करूया आपण पुनश्च या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आणि आभार मानूया. बॅक टू क्रिकेट 2 षटकांचा खेळ संपला. 12च्या सरासरीने धावफलकावर आहेत धावा. 24 धावा येत आहेत. मात्र इंटरव्हल मध्ये पाहायला गेलं तर हर्षद 22 बाद झालाय. शरद बाद झालाय. अक्षय देखील बाद झालाय. पहिला बॉल कट केलाय. शॉर्ट थर्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. यस एका हाताने चेंडू अडवला. वेगवान चेंडू होता मात्र चांगलाच क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्ड मध्ये झालाय आणि इथून पहिला बॉल डॉट आलाय. 12 रन गतीने 24 आहेत. 18 बॉलचा खेळ पहिल्या सत्रात शिल्लक घ्या. पहिला बॉल त्यातला आलाय डॉट. पुढचा बॉल स्लोवर फिंगर रोल केले होते. लेग कटरचा वापर केला होता. सन्मान दिलाय. आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव मिळणारे प्रोटेक्शन होतं डीप मध्ये. धावफलक पोहोचेल आता 25 वरती. खऱ्या अर्थाने पहिले 2 ओव्हर आपण पॉवर प्लेचं पाहिले. 30 यार्ड सर्कल रिस्ट्रिक्शन होतं. 2 क्षेत्ररक्षक बाहेर होते आणि आता आपण पाहतो 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती आहेत. पुढचा बॉल पिकअप शॉट आहे. सरळ चाललाय. लॉंग ऑफ ला टीप फ्लाय झेल आणि फलंदाज संपला. आपण पाहतोय बॅट्समन चेतनचा खेळ. पंचवीस ला 4 आता ही सध्याची परिस्थिती आहे. मैदानामध्ये 4था आदरा नुकताच लागला. एसबीसीसी उमरोली संघाला संघर्ष करावा लागतो आणि आता तो संघर्ष करावा लागेल. धावफलकावर 25 आहेत. न्यू बॅट्समन मैदानामध्ये रत्नदीप इनॅट नंबर जवळजवळ 6 वरती गेलेत. स्ट्राईक एंडला आहे. स्लोवर बॉल आहे. बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंट मध्ये डीपला क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झाले. सेकंडचा कॉल नकार दिलाय. शेवटच्या श्रेणी नकार दिला नाही तर अन्य पाहतो आपण आणखीन एक रनआउटची विकेट आली असती. मात्र एक सिंगल आली आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त. 26 आहेत धावफलकावरती.
शेवटचे 2 बॉल स्ट्राईक एंडला. आता आपण बॅट्समन पाहतोय हर्षल, जो 2 बॉल मध्ये एका धावेवरती खेळतोय. गोलंदाज ट्रॅक वरती विनोद आहेत, जे सेकंड स्पेल त्यांचं टाकतायत. हलक्या हातानं कट केलाय. थर्ड मॅन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक सिंगल धाव पुनश्च मिळेल. सिंगल डबलने धावा बनवायचा प्रयत्न चाललाय मैदानामध्ये उमरोली संघाचा. त्याचं कारण आहे 4 गडी बाद झालेत. मोठा फटका रिक्स घेऊ शकत नाही सध्याच्या घडीला. 27 आहेत. शेवटचा बॉल. 2 विकेट विनोदने संपादित केल्यात या इनिंग मध्ये. हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला गेलाय. आलाय आणखीन एक बॉल डॉट. 3 षटकांची समाप्ती झाल्या. धावफलकावर आहेत धावा. एकंदरीत एसबीसीसी उमरोली संघाच्या 27 ला 4 गडी बाद. यस, पुनश्च एकदा मी अनाउन्समेंट करू की यापुढे होणारा ज्या 2 संघांचा सामना आहे त्यांना मी पुकार करेल की एका बाजू संघ आपण पाहणार आहोत पालेगाव त्यांच्या विरोधात एपीसीसी गुळवली. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. जर इनिंग ब्रेक मध्ये आपण उपस्थित नसाल तर आपल्याला इथून ओव्हर कमी करण्यात येतील. कमी ओव्हरचा सामना खेळवायला लागेल कारण आज फायनल डे आहे. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक होतोय. ड्रिंक्स ब्रेक होतोय संपन्न. पुनश्च एकदा जाऊया मैदानामध्ये. तेजस आलाय गोलंदाज ट्रॅक वरती. सांघिक कोट्यातील 4थं षटक वैयक्तिक पहिला असेल. ज्या तेजसने एक सुरेख झेल पकडला होता. तो गोलंदाज ट्रॅक वरती सध्याच्या घडीला 27 आहेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये आता किती धावा कुठल्या जातील. चला सामना चालू करायचा पंच. राईट आर्म राऊंड विकेटने पहिला बॉल स्ट्राईक एंडला. हर्षल पहिला बॉल उचलला डाऊन द ग्राउंड. फटका सुरेख जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती गेले तेजस. भव्य स्वागत. आला षटकार. स्लोवर बॉल आहे. पुढे एकदा पिकअप शॉट केला. डिमिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला बॅक टू बॅक. हर्षलच्या बॅट मधून षटकार. सावध पवित्र नक्कीच हर्षलनं घेतलं होतं. मात्र त्याच्यामध्ये क्षमता आहे षटकाराची षटकार मारण्याची. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन फटका सुरेख सरळ चाललाय. डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका लागोपाठचा आलाय. तिसरा हर्षलच्या बॅट मधून षटकार. फलकार 45 आहेत. स्लोअर बॉल आहे. मिस टाइम. फटका आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक धावतोय. मात्र डिमिड विकेट मधून क्षेत्ररक्षक आलाय. 2 तर कम्प्लीट झाल्यात आणि 2च धावांवरती इथून हर्षलने थांबवलंय रत्नदीपला. दाफलकर आहेत आता 47. काल जर विचार केला तर जांताराचा बदलापूर संघाचा अंकुशने 5 बॉल वरती 5 षटकार मारले होते.
आणि आज रत्नदीपने सॉरी हर्षलने आपण पाहतोय 3 बॉल 3 मारल्यात. 47 आहे धावफलकावरती 7 बॉल एकंदरीत 22 वरती खेळतोय हर्षल. स्लोवर बॉल आहे आता मात्र फसवला गेले. फिंगर रोल झालेत. लेग कटर टाकला गेला. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय आणि आता डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल आहे 4थ्या षटकातील. 47 पुढे एकदा स्लोवर बॉल आहे. स्लोवर बॉल आहे मात्र पंचांना सांगितलं येस इट इज व्हाईट बॉल. पडल्यानंतर हा बॉल कदाचित बाहेर निघलाय आणि आता मात्र हा चेंडू खराब एक अवांतर धावेल. धावफलकार धावा 48. शेवटचा बॉल पुढे एकदा फसवला गेलाय आणि आता मात्र बॉल आतमध्ये आणला. याआधी लेग कटर टाकला आता ऑफ कटर आहे आणि डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकामध्ये खर्च केला तेजसने धावा 21. तो महागडा ठरला. एकंदरीत 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर आहेत एसबीसीसी उमरोली संघाच्या 4 गडी बाद 48. बेत ओव्हरला सुरुवात झाली. अनामारीचं षटक सोपवले. जबाबदारी मनाल वरची स्ट्राईक एंडला रत्नदीप, नॉन स्ट्राईक एंडला हर्षल. धावफलकार आहेत 48. पहिला बॉल शॉट आहे हुक केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत आणि मिड विकेट मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 बाउंड चेंडू उचलला गेलाय. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्नच नसणार आहे. यस शेवटची ओव्हर या पुढील होणारा सामना आहे पालेगाव आणि गुळवली. दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी आले नाही तर ओव्हर कमी करण्यात येतील. पहिल्या बॉलवर ते सिंगल. पुढचा बॉल पुढे एकदा खेळलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरीचा कॉल आहे. झाले मिसफील्ड आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धन धन करत आल्यात धावा 4. त्रेपन्न बनल्यात. मिसफील्डच्या माध्यमातून आलाय चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे हा चेंडू मिसफील्ड झाला आणि धावा आल्यात पूर्ण 4. 53 आहेत. पुढचा बॉल चांगली गोलंदाजी मनाल करतोय मात्र क्षेत्ररक्षकाचं त्याला साथ लाभत नाही. हा बॉल बॅटची गडा आहे. थोडासा खाली राहिला. बॅकफुटचा पाय मागे नेला होता. पुनश्च कट करण्याचा प्रयत्न होता मात्र जमलं नाही. डॉट बॉल आलाय. या आधीच्या चेंडूवर 2 धावा होणं अपेक्षित होतं मात्र चौकार आलाय आणि आत्ताचा बॉल डॉट. लोवर फुल टॉस व्यवस्थित बॅटवर घेता आला नाहीये. चाललाय चेंडू लॉंग ऑनला. एक सिंगल कंप्लीट झाली. रत्नदीपने थांबवलं. एक सिंगल धाव मिळेल. धावफल आहे 54. शेवटचे 2 बॉल. सेकंडला रत्नदीप आहेत. चाललाय चेंडू वाडीश लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहेत. प्रोटेक्शन आहे आणि एकच सिंगल धाव मिळणार आहे.
चांगली गोलंदाजी करतोय मनाल मैदानामध्ये. 5 बॉल 13 धावा खर्च केल्यात एकंदरीत 7 आणि आता शेवटचा बॉल 54 आहेत. सॉरी 54 होता, एक सिंगल आले 55 झाल्यात, माफी असावी. शेवटचा बॉल आहेत दाफलकर 55. काय होईल शेवटच्या बॉल वरती? पॉइंटच्या डोक्यावरून फटका सुरेख चाललाय डीप पॉइंटला, आणखीन एक आलाय शेवटच्या बॉल वरती. पाहतोय आपण हर्षलच्या बॅट मधून चौकार आणि इथून मात्र पहिल्या सत्राचा खेळ झाला संपन्न. एसबीसीसी उमरोली संघानं दाफलकावर धावा बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 59 आणि 60 धाव्यांचं लक्ष असणाऱ्या. चला खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. मात्र पाहतो आपण भाल बी संघाला 2 धाव्यांची पॅनल्टी, कारण या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी. आम्ही लाईव्ह लॉट्स मध्ये देखील बोललो होतो. बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये आहेत विनोद आणि तेजस. ट्रॅक वरती हर्षल.
सेकंडला विनय, नॉन सेकंडला तेजस. पहिला बॉल हाताळलाय वाईट. टार्गेट आहे 62चं. 2 धावा ऍड केल्यात पॅनल्टीच्या. पहिला बॉल उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बंटी स्वीकारलाय झेल आणि संपलाय. फलंदाज बॅट्समन आपण पाहतो विनोदचा खेळ. नंतर लगेच टॉस साठी यायचंय. 4 बॉल आता धावा 8. हर्षल वरती देखील आता चढवला हल्ला नितेशने. पुढचा बॉल पुन्हा एकदा आता चाललाय चेंडू. बंटी तिथे आहेत. वाईडिश लॉंग ऑफ लाईक सिंगल धाव मिळेल. दाफलकर 9 आहेत. शेवटचा बॉल. सेकंडला तेजस. शेवटचा बॉल स्लॉट मध्ये आहे आणि पाठवलाय. पार्किंग लॉट मध्ये आलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर
षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला समाप्त. धावा आहेत 2 गडी बाद. 15 संघ भाल ब. गिफ्ट कर सुनील निरगुडा यांच्या शुभ हस्ते आपण करूया नाणेफेक. पहिला बॉल पॅडल स्वीप सरळ चाललाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईन बाहेर आलाय चौकार. चला गोळवली संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. बॉलिंगचा निर्णय घेतला. यस ट्रॅक वरती सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक 22 वरती जबाबदारी. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. एकंदरीत दाफलकार धावा 19. पुढचा बॉल उचलून घेणार होता. बाउन्सर टाकला. तिखट बाउन्सर टाकला आपण पाहतोय मैदानामध्ये. आणि त्याला म्हटलं जातं परफ्यूम डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. चौकारानंतर प्रत्युत्तर दिले गेले डॉट बॉलने 22च्या माध्यमातून 19 आहेत धावफलकावरती. लोवर फुल टॉस कन्वर्ट केला आपण पाहतोय. सरळ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि इथून मिळेल ती सिंगल धाव. अजूनही 42 धावेंची गरज आहे. 42 सेकंडला तेजस बॅकफुटला जाऊन हुक केलाय. फटका चांगलाय. सरळ चाललाय. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईन बाहेर आलाय चौकार. पहिले 2 आदरे लवकर लागल्यानंतर असं वाटलं होतं की बाल संघ बॅकफुटला आहे. मात्र तेजस आणि नितेशने चांगली बॅटिंग केली. आउटसाइडला टर्न केला. चेंडू डीप मध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेटला. सेकंडचा कॉल आहे का? हो आहे. थ्रो पाहावा लागेल. कीपर शरद कडून झाली थ्रो गॅदर करण्यामध्ये चुकी आणि आल्यात त्या 2 धावा. दाफलकार एकंदरीत 26. 62चं लक्ष आहे. अर्धा पल्ला जवळ जवळ आता गाठलाय बॅटिंग टीम भाल टीमने. अजून आपण पाहतो 36 ची गरज आहे. पुढचा बॉल शेवटचा या षटकातील शेवटचा बॉल आउटसाइडला टर्न केला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक चुकी नाहीये आणि बॅट्समन आता तेजसला बाद व्हावं लागेल. फिंगर रोल होते. गती कमी केली.
आणि गती कमी केल्यानंतर हा फटका खऱ्या अर्थाने फसला तेजसचा आणि आली विकेट. 2 षटकांचा खेळ झाला संपन्न. भाल ब संघ आपण पाहतोय दाफलकार धावा आहेत 26 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि आता एक बॉल खऱ्याच्या धावा 36. सव्वीस आहेत 18 बॉल करायच्या 36. संघी कोटरेल तिसरा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज हर्षल राईट आर्म राऊंड विकेटने तयार आहे. सेकंडला नितेश ऑन साइडला टर्न करायचा होता मात्र वेगवान बॉल आहे खाली देखील राहिला. पंचांकडे वाईटची अपील आहे मात्र पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. 18 मध्ये करायच्या 36. 18 बॉल मध्ये मारायचे 6 षटकार. बोलणं सोपं करणं कठीण मैदानामध्ये. लोवर फुल टॉस कन्वर्ट केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत डीपला आणि एक सिंगल धावा आल्या. 16 बॉल करायच्या धावा आता 35. 16-35 समीकरण आहे. हर्षलचा स्पेल संपल्यानंतर खऱ्या अर्थाने कुठले 2 गोलंदाज वापरले जातील. ज्या हर्षलने पहिल्या इनिंग मध्ये जवळजवळ 3 बॉल वरती 3 षटकार मारले होते. एकंदरीत त्याने धावा आपल्या संघासाठी कुठल्या होत्या आणि त्याच जोरावरती धावफलक पोहोचलं होतं आपण पाहतोय 59 वरती. 2 पॅनल्टीच्या ऍड केल्या. 62चं टार्गेट आहे. 27 झाल्यात. 16-35 समीकरण. ऑन साइडला टर्न केलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत अक्षय. चेंडू पर्यंत पोहोचलेत. एक सिंगल आल्या. अजूनही 15 मध्ये करायच्या धावा 34. 15 बॉल आणि 34 समीकरण आहे. स्ट्रायकरला नितेश आलाय. नितेश वरती जबाबदारी. हा बॉल क्लीन बॉल. कदाचित वाटलं होतं नितेशला हा बॉल पण पाहतो डावी यष्टी सोडून जाईल मात्र घेतला चेंडूने यष्ट्यांचा वेध झालाय. फर्निचर डिस्ट्रॉय आणि नितेश झालाय क्लीन बॉल. आणखीन एक फलंदाज बाद होत असताना लागलाय चौथा हादरा बाल. बस संघाला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे बॉल सरळ यष्ट्यांचा वेध घेत दिसताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतो सरदार बैलाचे मालक सागर कांबरे यांचं शुभ आगमन झालंय तर आपण त्यांचं देखील स्वागत. 14 बॉल करायच्या धावा 34. न्यू बॅट्समन मैदानामध्ये अमोल एंटर झालाय. हैवा झेलसाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल पकडला तर सागर कांबरे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऑल साइडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. गॅप मोठी आहे. गॅपला भेदलाय. सरळ चेंडू निघलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार.
चौकार आलाय. 13-30 समीकरण. सेकंडला अमोल हा बॉल उडवला. मिस टाइम आहे. फटका फसला. डाऊन द बॉल अक्षय जज करतात आणि सुरेख झेल चिपलाय. फलंदाज अमोल देखील होतील बाद. समीकरण आहे 12 बॉल करायचे 30. 5वा फलंदाज बाद झालाय. 15.00 अशी रन गती आहे प्रति षटका माग्या. आणि आता मैदानामध्ये होईल ड्रिंक्स ब्रेक. बारा बॉल करायचे धावा. 30 गोलन ट्रॅक वरती भावेश ज्युनियर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक बॅट्समन पहिला बॉल लोअर फुल टॉस कन्व्हर्ट केलाय. लॉंग ऑफला एक क्षेत्र आणि त्या क्षेत्ररक्षकात एक सिंगल धाव होईल. निखिल स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. 11 बॉल अजून 29 ची गरज. या ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं धावा घेणं गरजेचं आहे भाल भ संघासाठी. आणि त्या धावा आता पाहावं लागेल कुठला बॅट्समन इथून मात्र मारेल. देवेश आणि निखिल आहेत. म्हटलं जातं ना संघर्ष रडवतो मात्र आयुष्य घडवतो आणि तो संघर्ष आता करावा लागेल. 11 मध्ये 29 बनवायच्यात. स्ट्राईक एंडला देवेश. पुढचा बॉल भावेशचा. स्लोवर बॉल आहे. पिकअप शॉट चाललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय चौकार. दहा बॉल आता 25 ची गरज आहे. देवेशने आल्याला ठोकला चौकार. पुढचा बॉल बॅटशी कडा. फलंदाज बाद. चौकाराचं उत्तर दिलंय मैदानामध्ये भावेश ज्युनियरने आणि देवेश झालाय बाद. फटके हवे आहेत आणि त्या नादामध्ये आता कदाचित देवेशने विकेट आपली गेली आहे. 9 बॉल 25 ची गरज आहे. 9 बॉल मध्ये जर एखादा षटकार आला तर नक्कीच सामन्यामध्ये रंगत येईल. कारण खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय जेव्हा मात्र डवळेपाडा आणि जुवेलीची मॅच चालू होते मैदानामध्ये. एक बॉल 5 ची गरज असताना भूषणने ठोकलेला षटकार आणि संघ पोहोचला टॉप 4 मध्ये. आणि नक्कीच मैदानामध्ये धावा बनतात. 9 मध्ये बनवायच्यात 25. न्यू बॅट्समन मैदानामध्ये रामदास एंटर झालाय. 9 मध्ये 25 ची गरज आहे. शॉर्ट बॉल खूपच बाहेर चेंडू निघालाय. पंचाकडे कटाक्ष टाकला गेलाय मात्र आलाय बॉल डॉट. करायच्या धावा आता 8 मध्ये 25. 8 मध्ये एक चौकार एक षटकार आला तर मॅच मध्ये नक्कीच रंगत येईल.
मात्र भावेश खऱ्या अर्थाने मोठे फटके मारू देत नाही सहजरित्या बॅट्समनला. 8 मध्ये 25 ची गरज आहे. हा बॉल आता सोडलाय आणि आपण पाहतोय खूपच बाहेर आदळलाय उजव्या एसटीच्या आणि पंचांना सांगितलं येस इट इज व्हाईट बॉल. 8 बॉल 24 ची गरज. 8 बॉल मध्ये मारायचे 4 षटकार. 8-24 ची गरज. शॉर्ट बॉल होता हुक केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल आल्या. सिंगल वरती समाधान मानावं लागेल. सात 23 ची गरज. हा बॉल इथून महत्वाचा आहे. सात बॉल आणि 24 ची गरज. स्ट्राईक एंडला निखिल आहे. आडवा बॅट न कडवा प्रहार करायचा होता मात्र आता पाहावं लागेल कुठला फलंदाज इथे बाद या. डॉट बॉल जरूर आला. रनआउटची विकेट देखील आली. लेफ्टी बॅट्समन इथून आउट होईल निखिल आणि समीकरणे येणार बॉल 6 करायच्या धावा आता 23. बॅट्समन मैदानामध्ये जय आलाय. 6 बॉल करायच्या 23. स्ट्राईक एंडला रामदास आणि गोलन ट्रॅक वरती गोलंदाज रोहित. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल शफल होऊन कन्वर्ट केलाय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चाललाय चेंडू शेवटच्या क्षणी असं वाटलं होतं. चौकारासाठी 4 धावा. ऍक्शन रिप्ले पाहणं आता इथून गरजेचं आहे कारण बॉल नक्कीच अडवला होता मात्र शेवटी गेलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. कशा प्रकारे यस हात लागला खेळाडूचा पुन्हा एकदा हात आला आणि शेवटच्या क्षणी बाउंड्री लाईन वरती खऱ्या अर्थाने चेंडू अडवलाय. 4 धावा आहेत. मी विनंती करेल महेशजी देशमुख साहेबांना यांचं नुकतंच आगमन झालंय आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन आपण स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत. पहिल्या बॉल वरती आलाय चौकार. 5 बॉल करायचे आता 19 आणि त्यांच्या समवेत नरेशजी कांबळे साहेब आपल्याला देखील विनंती आपण देखील या. बॅटशी कडा शॉर्ट दरम्यान मध्ये क्षेत्ररक्षक टिपलाय झेल संपला रामदासचा खेळ.
चला गुळवली संघाने तयार राहायचंय. शेवटचा बॉल पडल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. टॉस जिंकला गुळवली संघानं. त्यांच्या विरुद्ध संघ पालेगाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक बॉल करायच्या धावा 14 आणि शेवटची जोडी मैदानामध्ये आता इथून पाहायला मिळणार. हा बॉल इथून वाईट जरूर आलाय. एक बॉल अजूनही 13 करायच्यात. विजयाची प्रतीक्षा पाहावी लागेल एसबीसी उमरवली संघाला. टर्न केलाय आणि सामना जिंकलाय एसबीसीसी उमरवली संघानं आणि पुसतोय तो पुढच्या फेरीमध्ये. हाडलक टीम बालबग